नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, आपण आरोग्य विभाग भरती तसंच विद्यार्थी मित्रो आपण जिल्हा परिषद वनरक्षक भरती, तलाठी भरती सर्व भरती प्रक्रियेचे अपडेट आणि माहिती देत असतो. पोलीस भरती संदर्भात सुद्धा आपण सगळ्या महत्त्वाच्या माहितीने अपडेट विद्यार्थ्यांना वेळोवेळी पोहोचवित असतो. तर विद्यार्थी मित्रो, आज आपण गट क आणि गट ड संदर्भामध्ये खूप सगळ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट असतात, काही निगेटिव्ह असतात, काही पॉझिटिव्ह असतात. आपण त्यातील पॉझिटिव्ह कमेंटच्या रिप्लाय देत असतो. तर विद्यार्थी मित्रो, खूप सगळ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट आहेत की सर मला 2 मार्क कमी पडले, मला 4 मार्क कमी पडले, माझे इतके मार्क कमी वाढले, त्यामुळे विद्यार्थी मित्र माझं सिलेक्शन झालं नाही, असं खूप सगळ्या विद्यार्थ्यांचे कमेंट असतात. तर जागा वाढ होणार का? जर जागा वाढ झाल्या तर आमचं होईन, जागा वाढीमुळे आम्हाला फायदा होईल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र या खूप सगळ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट असतात. तसंच झेडपीचे जे पेपर रखडले आहेत जिल्हा परिषद भरतीचे, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, हे पेपर कधी होणार त्या संदर्भामध्ये विचारणा करतात. आचारसंहितेपूर्वी होणार का? तर त्या संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही पण अपडेट आणले आहेत. महत्त्वाचे दोन्ही अपडेट आहेत, महत्त्वाची माहिती आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अशी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका, स्किप करू नका. फक्त काही मिनिटाचा व्हिडिओ आहे, यामध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे 2 अपडेट देत आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा प्लीज. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. विद्यार्थी मित्र शेवटपर्यंत बघा, शेवटपर्यंत बघा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आरोग्य विभागाकडून हे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये तुमचं समुपदेशन म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे कुठे पोस्टिंग लागते, तुमच्या मार्कनुसार तुम्हाला क्रम दिला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला कोणत्या कार्यालयामध्ये सिलेक्शन घ्यायचं, कुठं घ्यायचं, त्या संदर्भामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करून तुमच्या मनाने मार्कनुसार आहे. विद्यार्थी मित्र यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा होणार आहेत. तर सोबत जोडलेल्या निवड यादीनुसार उमेदवार विषय गट ड पद भरती समुदाय विषयासाठी उपस्थित राहण्याबाबत. तर विद्यार्थी मित्र आपण सविस्तर वाचतोय. तसंच याच्यामध्येच आपण झेडपी भरतीच्या परीक्षा कधी होणार त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती देतो. त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, शेवटपर्यंत बघा. अत्यंत महत्त्वाची सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती. आणि विद्यार्थी मित्र महत्त्वाची सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट बातमी आहे. झेडपी भरती संदर्भात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, त्यानंतर जे राहिलेले पद आहे त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची बातमी आपण यामध्ये देत आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, प्लीज शेवटपर्यंत बघा. तो उपरोक्त विषयाने सूचित करण्यात येते की आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट ड संवर्गातील पदभरती 2023च्या जाहिरातीस अनुसरून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने आपणास गट ड वर्ग 4 संवर्ग या पदाकरिता सोबत जोडलेल्या निवड यादीनुसार आपल्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे प्रवर्गातून निवड होण्याच्या अनुषंगाने आपली मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे, पडताळणीचं समुपदेशनासाठी दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता खालीलप्रमाणे नमूद पत्त्यावर उपस्थित राहणे करिता समुपदेशन प्रक्रियेबाबत प्राप्त सूचना परिशिष्ट क व परिशिष्ट ब यासोबत जोडण्यात येत आहे. सदर सूचनेचे अवलोकन करून त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे सोबत जोडलेल्या परिशिष्ट ब नमूद असलेल्या क्रमाने उमेदवाराचे त्याचे मूळ दस्तऐवज व छायांकित प्रतीचे 2 सेट स्वहस्तांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड न चुकता करून आणावे. समुपदेशन ठिकाण व पत्ता जिल्हा शल्य चिकित्सालय सामान्य रुग्णालय कॉम्प्लेक्स एरिया मूल रोड गडचिरोली दूरध्वनी क्रमांक जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय गडचिरोली. तर अशा प्रकारे प्रत्येक कार्यालयाने आपल्या आपल्या परीने आपल्या जे सिलेक्शन लिस्ट झालेले आहे विद्यार्थी त्यांच्यासाठी हे परिपत्रक जारी करून त्यांना आता निवड यादी म्हणजे निवड यादीमध्ये सिलेक्शन झालेले जेवढे पण विद्यार्थी आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं आहे विद्यार्थी मित्र. आणि ही एक आनंदाची बातमी आहे, कारण की खूप दिवसापासून आरोग्य भरती रखडलेली होती. 2021पासून विद्यार्थ्यांनी याची प्रतीक्षा केली ती रद्द झाल्यानंतर लवकर भरती परीक्षा झाली नाही. खूप सगळ्या विद्यार्थ्यांनी पाठपुरावा केला, आंदोलनं केली, निवेदनं दिली. त्यानंतर ही भरती परीक्षा व्यवस्थित पारदर्शकपणे सुरळीत पार पडली त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे. तसंच आपण तानाजी सावंत साहेब आरोग्यमंत्री यांचे सुद्धा विशेष आभार मानतो की त्यांनी सर्व यंत्रणा व्यवस्थित कामाला लावून सर्व भरती प्रक्रिया ही पारदर्शकपणे राबवून घेतली. तसंच आपली त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की साहेबांनी जास्तीत जास्त अजून जागा वाढ करावी, जेणेकरून जे वेटिंगला विद्यार्थी आहेत थोडेफार कमी मार्क पडले त्या विद्यार्थ्याचं सुद्धा काम होईल, कारण की ते सुद्धा गोरगरीब विद्यार्थी आहेत. आधीच मनुष्यबळाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी आहेत आपल्या
आरोग्य विभागामध्ये आणि ती सर्व भरून काढण्यासाठी शासनाने पुढची नवीन भरती लवकर तर होणार नाही, कारण की आता आचारसंहिता लागेल, परंतु त्यापूर्वी जर चांगले पद वाढवले तर विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठा फायदा होईल। त्यामुळे शासनाला कळकळीची परत पुन्हा व्हिडिओच्या माध्यमातून विनंती की शासनाने पदभरतीमध्ये पदसंख्या वाढवावी। तर विद्यार्थी मित्र, आपण झेडपी भरती संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती देत आहोत। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र ही न्यूज आहे, त्याच्यामध्ये सांगायचं एवढाच उद्देश आहे आपला की अजित पवार साहेब जे आता उपमुख्यमंत्री आहे राज्याचे, यांनी पत्रका म्हणजे एका ठिकाणी सांगितलं, बारामतीतून अजित पवार लाईव्ह तुम्ही बघू शकता लाईव्ह। तर बारामतीमध्ये अजित पवार साहेब म्हणाले की मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होणार। अजित पवार, तर विद्यार्थी मित्र जर आचारसंहिता जाहीर जरी झाली तरी विद्यार्थी मित्र त्या काळामध्ये भरती परीक्षा पेपर हे होत असतात। खूप सगळ्या विद्यार्थ्यांचे आपल्याला कमेंट होते की आचारसंहिता लागल्यानंतर पेपर होईल का? तर विद्यार्थी मित्र संधीत आहे, चान्स आहेत होण्याची, परंतु आता आरोग्य यंत्रणा किंवा जी पण आता जी भरती असन ज्यामध्ये जिल्हा परिषद भरती आहे किंवा इतर ज्या भरत्या असतात त्या भरतीतील जे कर्मचारी असतात ते जर या आचारसंहितेमध्ये कामामध्ये जर व्यस्त असन तर त्यामुळे विद्यार्थी मित्र भरती प्रक्रियेवर थोडा म्हणजे पुढे ढकलली जाऊ शकते, परंतु भरती प्रक्रिया होत असते। आता जिल्हा परिषद भरतीचे जे पेपर रखडले आहेत तर ते भरती प्रक्रियेचे पेपर होणे अत्यंत गरजेचे आहेत। आता आचारसंहितासुद्धा लागणार आहेत आणि विद्यार्थी मित्र आचारसंहितेमध्ये सर्व कर्मचारी हे त्यांच्या कामामध्ये बिझी असतात, त्यांना नियोजन करावं लागत असतं सर्व काही निवडणुकीचं सगळ्या काही गोष्टींचं। त्यामुळे विद्यार्थी मित्र आचारसंहितेमध्ये पेपर होणं तरी थोडं अवघड आहे। तर विद्यार्थी मित्र आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाने भरती परीक्षेतील पेपर घेतले पाहिजे। आपली खूप कळकळीची विनंती आहे। आरोग्य सेविका, ग्रामसेवक अत्यंत महत्त्वाचे पेपर हे रखडलेले आहेत आणि शासनाने ते लवकरात लवकर घ्यावे अशी आपली शासनाला कळकळीची विनंती आहे, कारण की खूप दिवसानंतर ही परीक्षा एकतर होत नव्हती, कशी तरी तुम्ही भरती परीक्षा केलीत तर आता पेपरसुद्धा लवकरात लवकर घ्यावा, कारण की आचारसंहितेमध्ये जर गुंतली तर मग अवघड होईल। तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारे ही सर्व माहिती होती। विद्यार्थी मित्र, आपण आरोग्य भरती तसंच वनरक्षक भरती संदर्भात सर्व माहिती अपडेट देत असतो। राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, यांनी सुद्धा जातीने याच्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर भरती परीक्षा घ्यावी, कारण की शासनाकडे विद्यार्थ्यांनी पाठपुरावा करायला सुरुवात केली आहे। न्यूजमध्ये सुद्धा आता सांगितलं जात आहे की भरती परीक्षा रखडली आहे झेडपीची, तर ती झेडपीची रखडलेली प्रक्रिया लवकरात लवकर घ्यावी आणि जो पण न्यायालयाचा प्रश्न असेल तो सुद्धा शासनाने लवकरात लवकर मिटवा, कारण की खूप सगळे विद्यार्थी असे आहेत की ते आता याच भरतीवर अवलंबून आहेत। आरोग्य सेविका, ग्रामसेवक इतर भरत्यामध्ये त्यांचं काम झालेलं नाही। तर लाखो विद्यार्थी आहे असे की ते आता चांगला अभ्यास करून याच भरती परीक्षेची वाट बघत आहे। तर त्यांच्यासाठी सरकारने लवकरात लवकर ही भरती परीक्षा राबवावी अशीच आपली कळकळीची विनंती। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला भावांनो, खूप खूप धन्यवाद, आभारी आहेत।